ज्ञानोबांचा भाव हा मातृत्वाचा भाव आहे. जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आणि आई असणं हे जर निवळ प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्षे 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. मी फार मोठा कुणी मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी तुम्हाला इथं आलेलं नाही आहे. इथं सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत, माझी मार्गदर्शक माणसं इथं उपस्थित आहेत. मी फक्त तुमच्यासोबत काही विषयांवरती चर्चा करणार आहे. आपण सगळी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि आपल्या सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. असा एकही माणूस इथं नसेल की ज्याला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये दुःख यावं. जगात असा एकही माणूस नाही की ज्याला सुख नकोय. अगदी लहान मूल सुद्धा आई सोबत जर मंदिरात गेलं तर आई त्याला सांगत असते की बाबा हात जोड आणि म्हण देव बाप्पा सुखात ठेव. लहान मुलानं जर वडिलांच्या आईच्या पायावरती जर डोकं ठेवलं तर आई वडील अशी पाठीवर थाप मारतात, सुखात राहा. हे सुख म्हणजे नेमकं काय आहे की ज्याच्या पाठीमागे आपण सगळेजण धावतोय. आणि मग साधू संतांनी सुखाची काही व्याख्या केलेली आहे. तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात फकीराचं कर पण तुझा हरिनाम मात्र मुखात राहू दे. किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे तेथ जे होये तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर. पंढरीच्या पांडुरंगाला ज्ञानोबांनी पाहिलं आणि मुखातून शब्द बाहेर पडले, सर्व सुखाचे आगर. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस पांडुरंगाकडे ज्ञानोबांनी पाहिलं असेल आणि मुखातून शब्द बाहेर पडले असतील की सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर, त्यावेळेस ज्ञानोबांचा कंठ कदाचित दाटून आला असेल. ज्ञानोबांच्या आईचं नाव रुक्मिणी, ज्ञानोबांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत. आणि पांडुरंगाकडे पाहून ज्ञानोबा म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर. आणि ज्ञानोबा काय प्रतिज्ञा करतात? ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. मला हेवा वाटतो ज्ञानोबांचा. ते स्वतःपुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं बघत नाहीत, तर हा सगळा संसार मी सुखानं भरून टाकील, आनंदानं ही तिन्ही लोकांना मी भरून टाकील. ही केवढी मोठी प्रतिज्ञा आहे ज्ञानोबांची. आणि हे प्रतिज्ञा कोण घेत? ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, ज्यांच्या वाट्याला लोकांनी आनंद येऊ दिला नाही. इंद्रायणीमध्ये जर ज्ञानोबा आंघोळीला गेले तर लोकांनी नीट आंघोळ करू दिली नाही. इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही. दगड धोंडे घेऊन लोक मागे लागली. कुठे भिक्षा मागायला गेले तर पात्रात भिक्षा दिली नाही. मांडे भाजायला खापर मागितलं तर खापर दिलं नाही. ज्या समाजानं अवहेलना केली, ज्या समाजानं कमालीचं दुःख दिलं, त्या समाजासाठी ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन. काय म्हणायचं या वृत्तीला? मला वाटतं साधू संतांची ही वृत्ती आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मला काय आनंद झाला, काय सुख मिळालं. आमचं सुख साधनांमध्ये असेल, आमचं सुख पैशांमध्ये असेल, आमचं सुख संपत्तीमध्ये असेल, आमचं सुख सत्तेमध्ये असेल, पण ज्ञानोबांनी सांगून टाकलं की अरे तुला पाहिलं आणि मला काय आनंद झाला म्हणून सांगू. आणि तो आनंद व्यक्त करताना ज्ञानोबांनी सांगितलं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी कुणाला म्हणतात? मैत्रिणीला साजनी म्हणतात. महिला मंडळ तुमचं असं एक तर गुपित असतं
जे घरात आईला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, नवऱ्याला सांगता येत नाही, मुलांना सांगता येत नाही, सासूला तर अजिबात सांगता येत नाही, आणि मग ते कुणाला सांगायचं असतं? जवळच्या मैत्रिणीला सांगायचं असतं. आणि म्हणून ज्ञानोबांनी काय सुंदर शब्द प्रयोग केलाय, साजनी. तुम्ही म्हणाल मग ज्ञानोबांची कोण मैत्रीण होती की ज्ञानोबा तिला सांगतायत की मला पांडुरंगाला पाहिल्यानंतर काय आनंद झाला? ज्ञानोबांनी बुद्धीला साजनी असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबा सांगतात की भगवंता तुला पाहिल्यानंतर मला काय आनंद झाला म्हणून सांगू. आणि कदाचित मुक्ताईने विचारलं असेल ज्ञानोबांना, दादा पांडुरंगाला पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, तसा आनंद सगळ्यांना होतो का? बहुत सुकृताची जोडी म्हणून हे कुणालाही पांडुरंगाला पाहिल्यानंतर आनंद होत नाही. आणि मला जो भगवंताला पाहिल्यानंतर आनंद होतो त्याचं कारण पण ज्ञानोबा स्वतः सांगत नाहीत, बहुत सुकृताची जोडी. माझ्या बाप दादाची, माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्याही असेल म्हणून भगवंत मला आवडतो. मला वाटतं साधू संतांचा हा जो भगवंताकडे बघण्याचा भाव आहे, समाजाकडे बघण्याची जी साधू संतांची दृष्टी आहे, ती आम्हाला आत्मसात करता येईल का? त्या दृष्टीने आम्हाला जगाकडे बघता येईल का? काय ज्ञानोबांचा जगाकडे बघण्याची दृष्टी हो. भगवंताकडे मागायची वेळ आली आणि ज्ञानोबा म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जा. ज्याला ज्याला जे जे हवंय ना ते ते मिळू दे. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. समाजाकडे ज्या वेळेस मागायची वेळ आली त्यावेळेस समाजानं या भावंडांना काहीच देऊ केलं नाही. आणि आता ज्ञानोबांना भगवंताकडे मागायची वेळ आली, ज्ञानोबा असा थोडाही भेदभाव न करता सांगतात, भगवंता ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. साधू संतांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना, आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. पण दुर्दैवानं तो मनाचा मोठेपणा आमच्या ठाई येत नाही. आणि ज्ञानोबांच्या ठाई हा मोठेपणा असण्याचं एक आणखी कारण मला असं वाटतं की ज्ञानोबांचं हृदय हे आईचं हृदय. ज्ञानोबांचा भाव हा मातृत्वाचा भाव आहे. जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आणि आई असणं हे जर निवळ प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आज एवढ्या वर्षांनंतर आपण ज्ञानोबांना माऊली म्हणून हाक मारतो. त्याचं कारण आहे की ज्ञानोबांचा भाव हा ममत्वाचा आहे, आईचा आहे. ज्ञानोबांच्या ठाई जे वात्सल्य आहे ते आईच आहे. ज्ञानोबांची भाषा सुद्धा आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची काही वेगळी भाषा असते का? घरात सगळे एकच भाषा बोलतात, मग आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? आईची आणि वडिलांची भाषा वेगळी आहे. ज्ञानोबा आईची भाषा बोलतात, ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. आणि उकाराची भाषा ही आईची भाषा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा सांडितो. आता अवगुण या शब्दाला जर अवगुणू म्हणावं, याच्यापेक्षा माऊली काय प्रेम असू शकतं मला सांगा. आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही आणि ज्ञानोबा अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबा उकाराची भाषा वापरतात. आणि उकाराची भाषा कुणाची आहे? जग बाळासाहेब म्हणल, आई काय म्हणते? जग गणेश म्हणल, आई काय म्हणते? गणू. आई उकाराची भाषा बोलते. ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलले. आणि ज्ञानोबांच्या ठाई आईचं ते हृदय पाहायला मिळते. आणि म्हणून ज्ञानोबा असं म्हटले नाही की देवा ज्यांनी त्रास दिलाय ना त्यांचं वाटोळ कर, ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्याकडे जरा बघ. ओ काय जे खळांची व्यंकटी सांडो. इकडं ज्या भगवद्गीतेवरची टीका म्हणून ज्ञानेश्वरी पुढे आली, ती भगवद्गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण सांगतो, अर्जुना शस्त्र उचल. दुर्जनांचा संहार करण्यासाठी तुला शस्त्र उचलावं लागेल. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. अर्जुन शस्त्र उचलायला तयार नाहीये. जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी, पण शस्त्र उचलत नाही. आणि मग त्याची मनाची अवस्था बघून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात आणि शस्त्र उचलायला भाग पाडतात. आणि त्याला सांगतात, नातं गोतं काही बघायचं नाही, शस्त्र उचल. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. एकीकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शस्त्र उचल, मग इकडे ज्ञानोबाई म्हणू शकले असते,
जे खल आहेत ते मरो. पण ज्ञानोबा मरो नाही, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर मिरती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप छोटा असल तर वाढो, आणि रोप नसल तर मग बी लावायची आणि काय म्हणायचं? रुजो. नसल्यानंतर रुजो, आणि छोटा आहे तर वाढो. मग ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते, तया सत्कर्मिरती रुजो. यांच्यामध्ये अजिबात सत्कर्माची वृत्ती शिल्लक नाहीये. भगवंता सत्कर्माची वृत्ती यांच्यामध्ये रुजू दे. पण ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं, तया सत्कर्मिरती वाढो. मैत्र जीवांचे काय शब्द प्रयोग केला? मैत्र जीवांचे. अहो आता आम्ही फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबांनी त्या काळात सांगितलं, पृथ्वीवरती जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत. लेकीसाठी आई दुःख सहन करते, बाप दुःख सहन करतो. मला वाटतं जन्म दिलेली आई, जन्म दिलेला बाप आपण समजून घेतला तर किती प्रेम असतो बापाचं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही, पण पोरगी कॉलेजला जाईल, बापाला वाटतं पोरीला शूज पाहिजे. स्वतःला कपडे घेत नाही, पण त्याला वाटतं पोरीला चांगले कपडे पाहिजे. किती प्रेम असते बाप. साधू संतांना हे कळलं की जन्माला आल्यानंतर जे काही कमवलंय ते सगळं इथं ठेवून जायचं. तुकोबारायांना विचारलं, ज्यावेळेस तुकोबाराय निघाले आणि एकानं विचारलं, तुकोबा काय कमवलं तुम्ही आयुष्यात? हो, गाथा लिहिली, अभंग लिहिले, कमवलं काय? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय आम्हाला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला कौतुक वाटतं. आपलं कौतुक जगाला वाटेल की नाही मला माहित नाही, पण आरशात बघितलं ना, आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्तीत जगलो, आमच्या धुंदीत जगलो. जे कमवलं ते कष्टानं कमवलं, जे कमवलं त्याचा आम्ही उपभोग घेतला, जिथं वाटलं तिथं दान दिलं, शक्य होईल त्याला मदत केली, आम्ही आमच्या आनंदात जगलो. हे स्वतःला सांगता आलं पाहिजे. आम्हाला कमवता येतं, पण योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करता आलं पाहिजे. मला नाईकवाडी कुटुंबाला अतिशय धन्यवाद द्यायचे की ज्या पातालेश्वरच्या मंदिरामध्ये नानांचा मोठा कार्यकाल गेला, नानांनी त्याची सेवा केली. या लोकांना वाटलं की अरे नानांनी आपल्या आयुष्यातली 10-20 वर्ष इथं घातली, चला त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तिथं काहीतरी करू. सुंदर कारंजे उभारले, मी पाहिलं, दगड मस्त दगड वापरलाय, छान ते मंदिर उभं केलं. आपल्याला वाटेल तिथे चांगल्या कामाला 2 रुपये खर्च करता आले पाहिजे, ती देण्याची दानत आपल्यात असायला हवी. मंदिराला मदत करा, शाळेला मदत करा, गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी मदत करा. आता मला आधार फाउंडेशनची लोक भेटली, संगमनेरमध्ये चांगलं काम त्यांनी उभं केलं. ज्या मुलांना शिक्षण घेण्याची सुविधा नाही त्यांच्यासाठी शिक्षणाचं पालकत्व या लोकांनी स्वीकारलं. बघा, विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस काय करायचं? देणाऱ्याचे हात घ्यावे, त्याचे हात असे तोडून घ्यायचे कोपरापासून. असं आहे का? तर त्याची देण्याची जी वृत्ती आहे ती आपण आत्मसात करायची. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. आम्हाला कमवता येत आहे, कुठून काही मिळणार असेल ना, रांग लागती हो, सांगाव सुद्धा लागत नाही, तर वाटप सुरू आहे. घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही इतके मोटिवेट आहोत, पण देण्याची वेळ आली ना मग मात्र आम्ही विचार करू. घ्यायला काय सांगायचंय हो, घ्यायला मग असं वाटतंय काय घेऊन किती घेऊ. इथं पातालेश्वरचं मंदिर आहे म्हणून सांगतो, भगवान शंकराकडं
रामायण ग्रंथ आहे आणि असं म्हणतात की भगवान शंकर सुद्धा रामाचं नाव घेतात, रामायण वाचतात. या कथेतला मतितार्थ समजून घ्या. म्हणजे 1 कोटी श्लोक होते रामायणामध्ये. आणि ज्यावेळेस देवांना, दानवाला आणि मानवाला कळलं की भगवान शंकर काहीतरी वाचतायत, ते म्हणले ते काय वाचतायत जरा बघू म्हणले. हे सगळे गेले आणि म्हणले देवा एकटेच वाचताय, ते आम्हाला द्या म्हणले त्यातलं थोडं थोडं. भगवान शंकराकडे 1 कोटी श्लोक आहेत, त्यानं वाटप करून टाकलं. देवांना 33 लाख दिले, दानवांना 33 लाख दिले आणि मानवाला 33 लाख दिले. आता पोरींनो किती उरले? 1 लाख उरले. निघाले जायला, देव परत मागे आले, म्हणले देवा. आणि मग ते 1 लाख राहिले, त्याच्यात थोडंफार वाटाघाटी. बिचारा शंकर भोळा आहे, लक्षात घ्या, शंकर भोळा आहे पण वेडा नाही. तो म्हटला 1 लाख राहिलेत ना, वाटून टाकू. देवांना 33,000, दानवांना 33,000 आणि मानवाला 33,000. आता किती राहिले? पण तुमच्या दारात बाग फुलून आली, त्यातली 2 फुलं इतरांना देता येतील की नाही? तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गाता येतील की नाही? आणि तुमच्या दारात आभाळ भरून आलं, ओंजळभर पाणी इतरांना देता. तुमची उंची तुमच्या कर्तृत्वानं आभाळाला टेकली. मानावर करून बघू नका, थोडस खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना. मी असंच एका भाषणात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं द्या. 3 जणांनी इतकं टेन्शन घेतलं, ते आपण तो कधी काय दिलं नाही बुवा, आता यांनी तर सांगितलं थोडं द्यावं लागतं. पण त्यांना जाता जाता रस्त्यानंच सोन्याचा हंडा सापडला आणि ते म्हणले काय हो कृपा झाली, सोन्याचा हंडाच सापडला. त्यातला दुसरा म्हणला मगाच आठवतंय का, ते मगाशी भाषणात ऐकलंय, आपल्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं लागतं. बरं आता म्हणले हे फुकटच सापडले, देवाच्या कृपेनं सापडले, यातलं थोडं तरी देवाला देऊ म्हणले. दुसरा म्हणला आणि किती द्यायचं? तेव्हा आपण ठरवू ना सगळे मिळून किती द्यायचं, काय द्यायचं. एक जण म्हणला एक काम करू म्हणे, हातात बांगडी असते ना, त्या बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवरती, एकदम छोट. आपल्याला सापडलेलं सगळं सोनं म्हणला वर फेकायचं आणि जेवढं त्या छोट्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला देऊ आणि त्याच्या बाहेर जेवढं पडन तेवढं म्हणले आपलं ठेव. दुसरा म्हणला किती नालायक माणूस आहे म्हणला, फुकट आता सापडलंय म्हणला, सगळं देवाच्या कृपेनं सापडले आणि तू म्हणतो छोटं वर्तुळ आखायचं, त्याच्यात किती पडल का नाही पडल तुला माहित आहे का? अजिबात छोटं वर्तुळ नाही आखायचं म्हटला, वर्तुळ असं मोठं अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं म्हटलं. आपल्याला सापडलेलं सोनं वर फेकायचं आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं म्हणलं आपलं. तुमच्या लक्षात येतंय का? काहींना घरी गेल्यावर कळत मला काय, कुलूप तोडल्यावर चावी सापडून उपयोग आहे का? आताच कळून घ्या. ते काय म्हणतंय, गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं आणि जेवढं वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणला देवाच. किती स्वार्थी हो माणूस. दुसरा म्हणला